या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आमदार कैलासदादा, सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजयदादा दुधगावकर साहेब, सन्माननीय जगदाळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय मसूदभाई, सन्माननीय माजी नगराध्यक्ष नंदुराजे निंबाळकर, सतीशजी सोमानी आणि या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मी त्या दिवशी जे काही सभेत बोललो ते माहितीच्या अधिकाराखाली तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर याच्या बाबतीत माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती मागवली होती आणि त्या माहितीच्या आधारे त्या हॉस्पिटलनं महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत 2012 ला 24 पेशंटवर 25 प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या आणि 2,50,750 रुपये राज्य सरकारकडून घेतले गेले। 2013 ला 16 पेशंटवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा अजून काय म्हणते ती क्रिया किंवा थेरपी जे काय केलं गेलंय ती त्याच्या बदल्यात 10,13,500 रुपये त्याच्याकडनं घेतले गेले राज्य सरकारकडनं। आणि 2014 ला 9 पेशंटवर 80 प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा थेरपी हे केलं गेलं आणि त्याच्यातनं 11,32,500 रुपये घेतले गेले त्या वर्षात। माझं म्हणणं हे आहे की त्यांचेच पुत्र दावा करत होते की आम्ही मोफत इथले पेशंट त्या हॉस्पिटलला नेतो आणि मोफत उपचार करतो। तर माझा माहितीच्या अधिकारातनं जो खुलासा झाला त्याच्यात त्यांचा पहिला भांडाफोड झालाय की त्यांनी मोफत उपचार रुग्णावर केलेले नाहीत। प्रत्येक रुग्णाचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड त्या ठिकाणी घ्यायचे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी त्याचं प्रपोजल पाठवायचं, तोपर्यंत त्या पेशंटला 10 15 दिवस ताटकळत ठेवायचं। जेव्हा राज्य सरकारकडनं त्याला मंजुरी यायची त्याच वेळेस या लोकांनी त्या लोकांचे ऑपरेशन केलेले आहेत। ज्या 16 पेशंटवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा थेरपीज केल्या ते जाहीर करावं। समजा रुग्णावर उपचार केलं ते जाहीर करण्यात काय कारण, म्हणजे अडचण काय असायचं कारण आहे? कारण आम्हाला ह्याच्यात शंका येते की तुम्ही नुसतं बोगस पद्धतीच्या तपासण्या केलेल्या किंवा शस्त्रक्रिया केलेल्या दाखवल्या गेल्यात आणि त्याच्या पोटी राज्य सरकारकडनं बिलं उचलली गेले। कारण 2013 ला 16 पेशंटवर 138 आणि 2014 ला 9 पेशंटवर 80। मला वाटतं हा आकडा संशयास्पद आहे आणि म्हणून ही कोण पेशंट आहेत, काय काय शस्त्रक्रिया केल्या ती सांगावं आणि पहिल्यांदा कबूल करावं, त्यांचं वाक्य मागं घ्यावं की आम्ही संबंधित पेशंटवर मोफत उपचार केले। हा माझा पहिला मुद्दा जो आहे, मला वाटतं ह्याच्या बाबतीतलं स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलंय। दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचं, माहितीच्या अधिकाराखाली आलेली माहिती आहे आरोग्य विभागाची। म्हणजे मग ही नाही, मला काय म्हणायचंय, आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांनी माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती आहे, ती जर खोटी असेल तर मग सरकार खोटं बोलतंय का? आता मला सांगा, तेरणा रिसर्च काय म्हणायचं, काय नाव, कसलं कसलं स्पेशालिटी हॉस्पिटल रिसर्च अँड सेंटर। आता गंमत बघा, ही जी माहिती आहे राणा पाटलांना कोणी दिली? डॉक्टर अपर्णा। ह्या कोण आहेत? डायरेक्टर ऑफ मेडिकल सर्व्हिस। कोण आहेत? बर, तेरणा हॉस्पिटल कुणाच्या ताब्यात आहे? ट्रस्टच्या। त्या ट्रस्टचे आजीवन सदस्य कोण आहेत? डॉक्टर पटेल। राणा पाटील नाहीत का? मल्हार पाटील बी आहेत की। मग तिघ जण त्या ट्रस्टचे आजीवन सदस्य असताना त्या ट्रस्टच्या अंतर्गत येणारं हॉस्पिटल आहे ते त्यांनाच माहिती देतंय। मग ती त्यांना, मग आता मला ही माहिती त्यांनाच त्यांच्याच हॉस्पिटलच्या डीननं दिली आणि मला ही माहिती राज्य सरकारनं दिली। मग कोणची माहिती खरी असेल ह्याचा अंदाज तुम्ही काढा। 2024 रोजी वेगळं घ्या जरा, तुळजापूर
आधी ह्या तर प्रश्नाचं उत्तर देऊ दे. घेतो आता माझं तरी प्रश्न संपू दे. मी उत्तर दिल्यावर उत्तर की देवीदास पाठक साहेब मला तुमची पोटतिडी कळती. ऐका पुन्हा पुढच्या मुद्द्यावर ते गेले. कुठल्या मुद्द्यावर गेले? थांबा, कुठल्या मुद्द्यावर गेले मला सांगा. आता त्यांचं वक्तव्य होतं आमच्या रक्तात काय आहे सांगा की. राष्ट्रवादी. हृदयात काय आहे? भाजप. चूक त्याची नाही, लेकराची नाही, लेकराची चूक नाही. आणि त्यानं काय करावं? वडील त्याचा बिचारा भारतीय जनता पार्टीत आहे आणि त्यांच्या आईसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आहे. त्याच्यामुळे असा लोचा होणं साहजिक आहे. त्या बिचारीची चूकच नाही काय. त्यामुळं त्यानं जे म्हणलं ते बरोबर आहे की बाबा माझ्या हृदयात राष्ट्रवादी आहे. हृदयात नाही, चुकलं काय की माझं रक्तात राष्ट्रवादी आहे आणि हृदयात भाजप आहे. मग मी त्यांना एवढीच विनंती केली की आपल्या आई वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा एखादा पक्ष बदलायला काही हरकत नाही. आणि तो पक्ष बदलायचा असेल तर पहिल्यांदा आपल्या कुठल्या ना कुठल्या आवायात तो पक्ष घालून घेणं क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून त्यांना मी विनंती केली की तुमच्या किडनीमध्ये जर मनसे घातलं आणि शिंदेगड जर लिव्हरमध्ये गेलं तर मला वाटतं रात्रीतनं आई वडिलांसारखा अजून कुठल्या पक्षात जर संधी मिळत असेल तर पक्ष बदलायला तुम्ही सुद्धा मोकळं व्हाल. त्याच्यात काही शंका नाही. आणि मला वाटतंय महायुती राज्याच्या स्तरावर झालेली आपण बघितली असेल, पण कुटुंबाच्या स्तरावर महायुती झालेली फक्त धाराशिवचंच उदाहरण आहे. याच्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? मला वाटतं हा विषय आहे. त्या प्रत्येक गोष्टीकडं बघत असताना आपण एका चांगल्या भावनेतनं बघणं अपेक्षित आहे. अहो बालाजी निरपळ साहेब, सरकार जेव्हा मेडिकल कॉलेज द्यायचा निर्णय करतं तेव्हा त्या सरकारकडं प्रस्ताव जातो आधी का डायरेक्ट मेडिकल कॉलेज मंजूर करून टाकतंय? होय बालाजीराव एखादं मेडिकल. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाची ओपन भूमिका आहे. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांचे नेते, देशाचे नेते, शेतकऱ्याचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबच या आघाडीचं नेतृत्व करतायत. त्याच्यामुळे इथं भूमिका वेगळी असायचं काय कारण नाही. सगळेजण तन मन धनाने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांना निवडून आणणार. आणि आता जी राणा पाटलाच्या ह्या 2-3 दिवसामध्ये जी वक्तव्य चाललंय ते अत्यंत दुर्दैवी आहे. त्याचं कारण सांगतो, कारण कुणालाही बायकोचा पराभव सहन होत नाही आणि पराभवाची चाहूल लागल्यामुळं राणा पाटील उद्विग्न झालेत. त्यांना भविष्यात संध्याकाळचं जेवण मिळतंय का नाही याची शंका असल्यामुळे ते करायचं. साठी मान्यता द्या असंच होतं ना. मग मेडिकल कॉलेजसाठी मान्यता घेण्यासाठी जो प्रस्ताव केला तो पद्मसिंह पाटलांनी मुंबई इथल्या नेरूळचा का दिला, धाराशिवचा का दिला नाही, हा माझा सवाल आहे. सरकार तर असं म्हणत नव्हतं की काय बी करा डॉक्टर साहेब पण मुंबईतच करा असं म्हणत होतं का सरकार? आणि मला काय म्हणायचंय, मंत्रिमंडळातले ते एक जबाबदार सदस्य होते. त्यांना जर वाटलं असतं की आपण आपल्या मतदारसंघासाठी, जसं आम्हाला वाटलं, आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात कॉलेज मंजूर करून घेतलं, 100% शासनाच्या मालकीचं करून घेतलं आणि धाराशिवला केलं. आम्हाला जसं वाटलं तसं मंत्री असणाऱ्या पद्मसिंह पाटलांना वाटलं असतं तर प्रस्ताव नेरूळचा द्यायच्या ऐवजी कुठला दिला असता? ओ बालाजीराव, धाराशिवचा दिला असता. आणि मला वाटतंय लग्न जमवत असताना आधी पाहुणे होऊन जावं लागतंय. होय, त्यावेळेस मराठा आरक्षणाचा विषय संसदेत आला तर 50%ची मर्यादा वाढवायचा अधिकार संसदेला आहे. संसदेनं 50%ची आरक्षणाचा कायदा त्या ठिकाणी मर्यादा वाढवावी आणि जो ओबीसी मराठा वाद तुम्ही पेटवायचं पाप करताय तो पेटवू नये हे सांगणारा पण ओमराजे त्या ठिकाणी खासदार होता. आज आपल्या माध्यमातून मला सांगायचंय की मी लिंगायत समाज 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांना मानणारा अन्वय आहे. त्यांनी मागणी करत होते कायमस्वरूपी की लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या. मला वाटतं ही मागणी करणारा पण हा एकमेव ओमराजे त्या ठिकाणी खासदार आहे. धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, हे विषय ताकदीनं मांडणारा पण ओमराजे त्या ठिकाणी खासदार आहे. मी लोकसभेत सर्वसामान्यांच्या प्रश्नाबद्दल 71 वेळेस बोललो असेल तर त्यांचे वडील 5 वर्ष खासदार असताना एकदाही बोलले नाहीत. ह्याच्यावरून हे सिद्ध होतं की ह्या कुटुंबाला पद फक्त प्रतिष्ठेसाठी पाहिजेत. ओमराजेला हे पद प्रतिष्ठेसाठी नको आहे. ओमराजे 20 लाख लोकांची जबाबदारी म्हणून जबाबदारीने हे पद स्वीकारतो. दादा त्यांनी
खुलासा काय आहे? निवडणूक आयोगानं जे मला त्या ठिकाणी खुलासा मागवला आहे, त्या निवडणूक आयोगाला मी इतकंच म्हणलं की रॅलीला 500 रुपये देऊन माणसं आणणं हा आचारसंहितेचा भंग नाही वाटतं. लोकांना आमिष दाखवून रॅलीत आणणं, 500 हजेरीनं माणसं रॅलीत आणणं हा आचारसंहितेचा भंग नाही. पण माहितीच्या अधिकारामध्ये मिळवलेल्या माहिती तुम्ही एकीकडे सांगितलं की आम्ही मोफत ऑपरेशन करतो आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकारकडनं तुम्ही 18 कोटी 18 कोटी सगळी रक्कमच सांगतो, 18,23,71,248 रुपये. आणि ही माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती मला 15/2/2023 रोजी मला प्राप्त झालेल्या टपालानं. आता ही माहिती जर खोटी असेल तर माझ्यावर काय कारवाई व्हायची ती होईल, आणि ही माहिती जर खरी असेल तर त्यांचा दावा जो आहे की आम्ही मोफत उपचार करतो, पहिल्यांदा तो माग घ्यावा. कारण इथल्या गोरगरीब जनतेचं लुबाडलेला पैसा पद्मसिंह पाटील कुटुंबाने ट्रस्टच्या रूपाने हडप केला. इथल्या जनतेचं हक्काचं मेडिकल कॉलेज जे की धाराशिवला त्यांनी करणं अपेक्षित होतं, त्याचा प्रस्ताव नेरूळमधून दिला गेला आणि नेरूळला केलं गेलं. हा त्यांचा मोठा गुन्हा आहे. आणि इथल्या लोकांचं रक्त शोषायचं काम, शोषून घ्यायचं, इथली लोक कायमस्वरूपी दारिद्र्यात ठेवायची, आर्थिकदृष्ट्या उन्नत होऊ द्यायची नाहीत. का तर निवडणूक आल्याच्या नंतर आपल्या 500 रुपये मागं ना आपल्या 1000 रुपये मागे या लोकांनी पळत यावं ना आपल्याला मतदान करावं, ह्या नीच मानसिकतेतनं इथल्या लोकांना जाणीवपूर्वक दारिद्र्यात ठेवल्या गेलेला इथल्या पूर्वीच्या नेतृत्वाचा हा प्रकार आहे. बातमी सगळ्यात सुवर्ण संपन्न महिला उमेदवार, म्हणजे इतकं सोनं कुठल्या महिलेकडे नाही. काय शेतकऱ्याच्या महिलेची अवस्था आहे आज, पडलेल्या भावामुळं आणि उत्पादन खर्चात येणाऱ्या दुप्पट खर्चामुळं शेतकऱ्याच्या माझ्या एका सुद्धा भगिनीकडे आज सोन्याची परिस्थिती जर असे असेल तर तिचं सगळं सोनं कुठल्या ना कुठल्या बँकेकडे तारण आहे आणि ते कर्ज न फेडू शकल्यामुळे ते सोनं त्या ठिकाणी मोडावं लागतंय. अशा परिस्थितीमध्ये महिला शक्तीचा जागर करून जो काही त्या ठिकाणी एक आभास निर्माण केला जातोय, त्याच माझ्या भगिनीकडं जर 3 किलो 3.5 किलोच्या पुढे सोनं असेल तर नेमकं सदन कोण झालंय, सुवर्ण संपन्न कोण झालंय, मला ह्याच्या बाबतीत आपण सुद्धा विवेचन करणं गरजेचं आहे. यांच्या फॅमिलीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि या सगळ्या बाबीचा विचार आपण करावा. या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रॉपर्टीज, ह्याचा जे ट्रस्टचा मूळ उद्देश होता ते ग्रामीण भागात करण्यासाठी होता, या भागात तेरणा नगर भागात करण्यासाठी होता, डोकी भागात करण्यासाठी होता. मग प्रॉपर्टीज कोपर खैरणे नेरळ ह्या ठिकाणी का घेतल्या गेल्या, याचं प्रश्नाचं उत्तर देणे अपेक्षित वाटत नाही का? मला वाटतं हा सवाल माझा त्यांना आहे. शेवटी खरं ते खरं असतंय, खोटं ते खोटं असतंय. आणि सगळ्यात महत्वाचं आपण संत गोरोबा काकाच्या भूमीत राहतो आणि संत गोरोबा काकाच्या भूमीतलं जे थापटणं आहे ते खोट्यानं वागणाऱ्या, अनितीनं वागणाऱ्या माणसाच्या डोक्यात पडल्याशिवाय राहत नाही. मी कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. माझं कर्म जर चांगलं असेल तर आई तुळजाभवानी मला त्या ठिकाणी निश्चितपणे यश येईल आणि ज्यांचं कर्म जसं आहे तशा पद्धतीनं निश्चितपणे परमेश्वर सुद्धा त्यांना त्या पद्धतीचेच कर्माची फळं भोगायला लागेल. ट्रस्टनं शेतकऱ्याची उन्नती साधली आणि मेडिकल फॅसिलिटी ग्रामीण भागात तयार करा म्हणते. मग नेरूळ मुंबई मधला भाग हा काही ग्रामीण भाग आहे का? मग तिकडं का कॉलेज केलं गेलं? धाराशिव मध्ये 83ला कॉलेज झालं असतं, धाराशिवला हॉस्पिटल झालं असतं तर त्याचा लाभ त्याचा फायदा धाराशिवच्या लोकांना झाला नसता का? आपण धाराशिवचे मंत्री म्हणून आमदार म्हणून त्यावेळेस आपल्याला वाटलं नाही का की बाबा आपण मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव देत असताना धाराशिवचा द्यावा, नेरूळचाच का द्यावा वाटला, तिथंच का मंजूर करून घ्यावं वाटलं? मला वाटतं ह्या प्रश्नाची उकल पण त्यांनी करणं क्रमप्राप्त आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जी पहिली ट्रस्ट डीड आहे त्याच्यामधलं जे संचालक मंडळ आहे ते तेरणा कारखान्याचं जे संचालक मंडळ आहे तेच त्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी होतं. मग हळूहळू जसं तेरणा कारखान्याचे डायरेक्टर हटवून आजीवन सदस्य पद्मसिंह पाटील, आजीवन सदस्य राणा पाटील, आजीवन सदस्य मल्हार पाटील, हे का आजीवन सदस्य केले गेले? एकाच कुटुंबातले का आजीवन केले गेले? आणि बाकीचे तेरणा कारखान्याचं जे संचालक मंडळ होतं ते एक एक करून हटवलं का गेलं? मला वाटतं हा त्याच्या पाठीमागचा मूळ प्रश्न आहे. याचा अर्थच एक आहे की तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट जी की शेतकऱ्याच्या मालकीची होती, तेरणा कारखान्याच्या मालकीची होती,
सभासदाच्या मालकीची होती ती डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबाने हडप केली, हडपली आणि हडपलेल्या ट्रस्टवर हडपलेलं मेडिकल कॉलेज धाराशिवला प्रस्ताव न देता नेरुळ या ठिकाणी प्रस्ताव दिला आणि तिथं केलं गेलं. मला वाटतंय हा त्याच्या पाठीमाग मधला मूळ प्रश्न आहे, मूळ गाभ आहे. आणि काल जे वल्गना केल्या गेल्या, धमक्या देण्यात आल्या, बघून घेऊ, करून घेऊ, तुमचा प्रताप माहिती आहे, तुमचं वक्तव्य माहिती आहे, तुमची कृती माहिती आहे, तुमचा नीचपणा माहिती आहे, सगळंच माहिती आहे मला. ज्या दिवशी पवनराजे साहेब गेले त्या दिवशी जीव हातावर ठेवून मी बाहेर पडलेलो आहे की आपलं काही जरी झालं तर ह्या नीच वृत्तीच्या लोकांना राजकारणातनं तडीपार केल्याशिवाय, हद्दपार केल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही, अशी शपथ घेऊन मी बाहेर पडलेलो आहे. त्याच्यामुळे असल्या पोकळ धमक्याला घाबरणारा ओमराजे अजिबात नाहीये. आणि ह्या धमक्या तुमच्या पुढं साठवून ठेवा. आणि मला राणा पाटलाला प्रश्न विचारायचा आहे की ते तुम्ही बाळ बाळ म्हणता, मला वाटतंय पप्पाच्या लाडक्यानं बाळानं कलेक्टर ऑफिसला काय केलं होतं याची आठवण मला वाटतंय परत एकदा त्यांना करून द्यावी लागेल. आणि तुमच्या माहितीसाठी ही मंडळी किती खोटी आहेत. ज्या दिवशी कलेक्टर ऑफिसला शेतकऱ्यांना सांगण्यात आलं होतं दुसऱ्या दिवशी तुम्ही अर्ज करा आणि प्रशासनाकडनं पंचनाम्याच्या प्रति विम्याच्या घेऊन जा, त्या पंचनाम्याच्या प्रति प्रशासनाकडे नव्हत्या, त्या पंचनाम्याच्या प्रति विमा कंपनीकडेच होत्या. आज त्या घटनेला 1.5 वर्ष झालंय, अजून पंचनाम्याच्या प्रति प्रशासनाकडे आल्या नाहीत. असं आहे की मेडिकल कॉलेज इथं मंजूर असलेला काय पुरावा आहे तुमच्याकडं? मला सांगा, कुठलंही राज्य सरकार, त्यावेळेस पद्मसिंह पाटील मंत्रिमंडळात मंत्री होते, कुठलंही राज्य सरकार एखादं मेडिकल कॉलेज केव्हा मंजूर करतं? त्याचा प्रस्ताव जावा लागत असेल ना आधी की बाबा आम्हाला हे मेडिकल कॉलेज अमुक अमुक ठिकाणी करायचंय. मग त्यावेळेस मंत्री असणारे पद्मसिंह पाटील जर धाराशिव मधनं निवडून येत असतील तर धाराशिव जागेचा प्रस्ताव देणं अपेक्षित होतं त्या मेडिकल कॉलेजसाठी. पण धाराशिवच्या लोकांवर अन्याय करून, धाराशिवच्या लोकांना तोंडाला पानं पुसून, धाराशिवला गरज असताना मुंबईतल्या नेरुळ या ठिकाणच्या जागेचा प्रस्ताव मेडिकल कॉलेजसाठी का दिला गेला 1983 ला? तुम्ही मंत्री आहेत, मंत्रिमंडळातले सदस्य आहेत, तुमचा अधिकार आहे, तुम्ही तुमच्या मतदारसंघाचा विचार करणं अपेक्षित होतं. असं असताना तुम्ही नेरुळचा प्रस्ताव का दिला? आणि तुम्ही प्रस्ताव दिल्यावरच राज्य सरकारनं मंजुरी दिली असेल ना. राज्य सरकार आलं तुम्हाला मुंबईतच घ्या म्हणून मागं लागलं होतं, काय बी करा मुंबईतच घ्या असं म्हणून मागं लागलं होतं का? आणि मला वाटतंय हे पहिला सगळ्यात मोठा गोंधळ त्या ठिकाणी घातला गेलाय की कॉलेज धाराशिवला न करता मुंबईच्या नेरुळ या ठिकाणी केलं गेलं. तिथं ते रिसर्च हॉस्पिटल नावानं आता मोठं हॉस्पिटल काढलं गेलंय. माझा सर्वसामान्य नागरिकाला हा प्रश्न आहे की धाराशिवला त्या दवाखान्याची गरज अधिकची होती का नेरुळ मुंबईतल्या लोकांना अधिकची होती? का धाराशिव भाग सदन आहे का मुंबईपेक्षा? धाराशिव मधल्या लोकांना इलाज करायचा असेल तर इथं भरपूर वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत का? मला वाटतंय हा सवाल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, हा ट्रस्ट जो रजिस्टर्ड झालाय, हा ट्रस्ट रजिस्टर्ड झालाय तेरणा नगरला. या ट्रस्टचा काय उद्देश आहे ह्याची कॉपी मी तुम्हाला देतो की ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करणं, शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी शेतीमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान आणणं, त्याचे प्रयोग करणं आणि शेतकऱ्याची उन्नती साधणं. राणा पाटलांनी म्हणा असं आहे की खासदार जे आहे ते नौटंकी बोलबच्चींची फक्त करतायत, त्यांचं कामच फक्त ते सुरू आहे आणि कुठलंही काम त्यांनी 5 वर्षात केलं नाही. त्यांच्यावर बोलण्याची लायकी नाही अशा शब्दात त्यांनी माध्यमाशी बोलताना संवाद साधला. कुणाची लायकी किती आहे ती माहिती आहे ना लोकांना, त्यांची लायकी किती आहे ती माहिती आहे. मोठ्या मोठ्या लोकांच्या हाणलेल्या पैशातून 4 कोटीच्या गाडीत फिरलं, नाकातल्या नाकात बोललं म्हणजे लायकी वाढत नसते. पप्पाच्या लाडक्याची बी लायकी ही कृतीत नसती, लायकी ही संस्कारात नसती. आणि त्यांचे काय संस्कार आहेत त्या अख्ख्या महाराष्ट्राला ना अख्ख्या देशाला माहिती आहे. माझ्याकडे तर एक व्हिडिओ आलाय की स्वयंपाक कमी पडला म्हणून स्वयंपाकाला सुद्धा बदललेला व्हिडिओ आहे माझ्याकडे. मी सोशल मीडियावर बघितलं आत्ताच काही दिवसापूर्वी. अरे काय बोलता तुम्ही? मला वाटतंय त्यांच्या कुटुंबाकडे बघितल्याच्या नंतर आणि ओमराजेच्या कुटुंबाकडे बघितल्याच्या नंतर कुणाची किती लायकी आहे मला वाटतं ही जनसामान्य जनता लक्षात घेऊन येते.
फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं 2 नंबरचं हाणलेलं गबाळ ईडीकडे वाटवण्यासाठी शरद पवार साहेबांना गद्दारी करून गेलेली माणसं एका बाजूला आहेत. जर आम्ही बोलबच्चन नौटंकी असतो ह्यांच्यासारखं हाणलेलं गबाळ असतं तर आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीत स्वच्छ व्हायला गेलो असतो. इथं भक्कमपणे ठामपणे निष्ठेनं ताकदीनं इमानदारीनं उद्धव ठाकरे साहेबांच्या मागं आम्हालाही राहता आलं नसतं जर आमचे काही वाईट कृत्य असते तर, किंवा हानहानी असते त्यांच्यासारखी. तर ज्या अर्थी आम्ही प्रामाणिकपणे उभा राहिलोय त्या अर्थी आम्ही निर्मळ आहेत, प्रामाणिक आहेत. आणि हे असलं मोठड बोलायचं नाही. माझं काय म्हणणं आहे त्यांना, एक तुम्हाला माहितीये बघा त्या अमेरिकेत जेव्हा राष्ट्राध्यक्षाची निवड असते का अशी 1 to 1 डिबेट असते. माझं काय म्हणणं आहे, एकदा समक्ष यावं आणि 1 to 1 डिबेट करून आपण समोरासमोर, मग कुणाची लायकी किती आहे कोण बोलबच्चन आहे. कारण खरं असतंय ते झाकत नसतंय आणि खोटं जे आहे ते लपत फिरत असतंय. आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगायचंय, आज कालचा हात रागा का झाला हे काय मला कळालं नाही. मला वाटतंय राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा पद्मसिंह पाटील कुटुंबाचा जीव त्या ट्रस्टमध्ये आहे काय की ट्रस्टला बोललो की बोललो अशी काय वायबल होते, अशी काय तळपायची आग मस्तकाला जाती. मला वाटतंय काल आपण पाहिलंय त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये एखादा माणूस पराभव समोर दिसल्याच्या नंतर मला वाटतंय त्याचं वर्तन अशा पद्धतीचं होतं. पराभव दिसलाय, लाखो रुपये कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा आता आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागतंय. ह्या उद्विग्नतेत आलेलं कालची प्रेस कॉन्फरन्स आहे. कारण मला आठवत नाही इतक्या तडकाफडकी एखाद्या गोष्टीवर राणा पाटलांनी प्रेस घेतलेली आणि इतक्या म्हणजे हताश भावनेतनं, नैराश्याच्या भावनेतनं, उद्विग्नतेच्या भावनेतनं मला आठवत नाही कुठली प्रेस घेतलेली. आणि म्हणून मला त्यांना खडा सवाल आहे. मी ट्रस्टच्या प्रॉपर्टीज सुद्धा आणल्यात सगळ्या, कोपर खैरणे नेरूळ ह्या ठिकाणी प्रॉपर्टी का घेतल्या गेल्या त्याचं डिटेल सुद्धा माझ्याकडे आहे की ट्रस्टच्या नावानं काय काय प्रॉपर्टीज आहेत आणि किती किती प्रॉपर्टीज आहेत. जी मंडळी म्हणते की आम्ही फार सत्यवादी आहेत, सत्यवचनी आहेत, आम्ही फार खरं बोलतो, मला त्यांना माझा खडा सवाल आहे की तुम्ही ह्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी आहे म्हणून हे ऍफिडेव्हिट मध्ये का टाकलं नाही, आजीवन आहेत म्हणून. मला दाखवा जरा कुठे एखादी ओळ असेल तर. आणि राणा पाटलांकडे एक सुद्धा 4 चाकी गाडी नाही. मग 4 कोटीच्या 55-11 नंबरच्या गाड्या नेमक्या कुठून आल्या, का आभाळातून पडल्या, का ट्रस्टच्या नावानं आहेत, कुणाच्या नावानं आहेत नेमक्या. आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असेल तर आचारसंहितेमध्ये 55-11 नंबरची गाडी जी की ट्रस्टच्या नावानं असेल, मला वाटते पहिल्यांदा खुलासा करावा. माझ्याकडे दावा आहे 30 ते 35 55-11 नंबरच्या गाड्या आहेत. मग ह्या नेमक्या कुणाच्या मालकीच्या आहेत का त्या आदंतरी आहेत, मला वाटतं ह्याचा विचार करावा. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या लोकांना ईडीची सीबीआयची हाणलेल्या गबाळाची भीती आहे ती मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन वॉशिंग मशीन मध्ये धुवून त्या ठिकाणी स्वच्छ व्हायचा प्रामाणिक प्रयत्न करते. मला वाटतं ह्या मंडळींनी सुद्धा 35-40 वर्ष ज्या पवार साहेबांनी ह्यांना कायमस्वरूपी मंत्रिमंडळात अनेकदा मंत्री म्हणून घेतलं, त्या पवार साहेबांशी गद्दारी करून एका रात्रीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणारी ही मंडळी आहे. आणि त्या मंडळींनी का केला प्रवेश, कारण दिलं विकासाचं. आणि विकासाच्या बाबतीत जिल्ह्याची अवस्था तर आपल्या सगळ्याला माहिती आहे. दरिद्री जिल्ह्याच्या यादीत, मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत धाराशिव 3ऱ्या नंबरला आणि श्रीमंत खासदाराच्या यादीत मला वाटतं जेव्हा तिने 2009ची निवडणूक लढवली पद्मसिंह पाटलांनी त्यावेळेस मात्र ते श्रीमंत खासदाराच्या यादीत येतात. मग नेमका विकास कुणाचा झालाय हे कळण्या इतकी जनता सुज्ञ आहे. आणि आता मला असं कळालं आता मला सांगा माणूस कुणाचा आहे, कमीत कमी 2च्या पुढून येईल साहेब. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे. अहो कसं झालंय साहेब तुम्हाला माहित आहे का, शरद पवारची राष्ट्रवादी आहे का, ही खंदारी राष्ट्रवादी आहे शरद पवाराची. आणि अजितदादाची राष्ट्रवादी आहे का, ही डुप्लिकेट राष्ट्रवादी आहे. हा सगळी चोरलेली आहे राष्ट्रवादी. मग हे पाच महिन्याला ना चोरून दिली साहेब, पाच मी चोरून नेलं का. शिवसेना बाळासाहेब हिंदू सम्राट राजे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब. नाही शिंदे सरकार काय म्हणजे
शेतकऱ्याला अर्ज करून नेमक्या कुणाकडनं पंचनाम्याच्या प्रती घेण्याबाबत आवाहन करत होते. आणि माझी चीड आणि माझा राग तोच होता की तुम्ही खोटं सांगून शेतकऱ्याची दिशाभूल करून शेतकऱ्याला एकतर विमा मिळाला नाही आणि फक्त श्रेय घेण्यासाठी दाखवण्यासाठी की पांढऱ्याची कागद काळी करा म्हणून तुम्ही जे आवाहन करताय ते अतिशय चुकीचं आहे. म्हणून माझा त्या दिवशी त्रागा झाला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा मी जिल्हाधिकाऱ्यांना बोलत होतो. त्यांचं तोंड खुपसायचं काही कारण नव्हतं. तोंड खुपसल्यामुळे मला प्रत्युत्तर द्यावं लागलं. आणि आज मला तुम्हाला त्याची आठवण एवढ्यासाठीच करून द्यायची की आज तागायत त्या पंचनाम्याच्या प्रती प्रशासनाकडेच आले नाहीत. शेतकऱ्यालाच मिळायचं तर सोडून द्या, ही त्याच्या पाठीमागची वस्तुस्थिती. पुढे त्याने असा दावा केला. आता मला सगळ्या पत्रकारांना विचारायचंय की रेल्वेचा विभाग राज्य सरकारकडे खातं आहे का? रेल्वे मंत्री असते का राज्य सरकारमध्ये? आहे का तशी काही सोय? मग मला तुम्हाला प्रश्न आहे की 2014ला नरेंद्र मोदींनी जाहीर केलं की आम्ही सोलापूर तुळजापूर धाराशिव हा रेल्वे मार्ग करू. 2014 ते 19 मोदीजींचं सरकार होतं. 14 ते 19 त्यांनाच पाठिंबा देणारा खासदार होता. मग अशा परिस्थितीत 14 ते 19 मध्ये 1 गुंठा जमिनीचं सुद्धा अधिग्रहण का झालं नाही? त्यावेळेस तर त्यांचंच सरकार होतं, सर्व काही त्यांचंच होतं. मग 1 गुंठा जमिनीचं सुद्धा अधिग्रहण का झालं नाही? पण 19 ते 24 मध्ये ओमराजे खासदार झाल्याच्या नंतर ओमराजेनं संसदेत मागणी केली. ओमराजेनं रेल्वे मंत्र्याकडे पाठपुरावा केला. ओमराजेनं जिल्हाधिकारी कार्यालयात मिटिंग घेतल्या रेल्वेच्या आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्याच्या. त्याच्या प्रोसिडिंग माझ्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी काय कारवाई करायची, आपला ऍक्शन प्लॅन काय पाहिजे, आपला टाइम बाउंड प्रोग्राम काय पाहिजे, याचा सगळ्याचा उल्लेख त्या ठिकाणी त्या प्रोसिडिंग मध्ये आहेत. त्या प्रोसिडिंगच्या कॉपी सुद्धा मी सगळ्या पत्रकारांना देणार आहे. आणि मी केलेल्या कारवाईच्या नंतर, मी केलेल्या पाठपुराव्याच्या नंतर या जमिनीच्या अधिग्रहणाला गती आली. या कामाचं टेंडर फ्लॅश झालं. मला वाटतं हे सगळं झाल्याच्या नंतर जर ही मंडळी असं म्हणत असतील की या कामात खासदाराचं काही श्रेय नाही, तर मला वाटतं त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचा करावा तेवढा कौतुक कमी आहे. आज ह्या पद्धतीनं नाकातल्या नाकात बोलायचं, शुद्ध बोलायचं आणि आपण फार सत्यवादी, सत्यवचनी, फार सुसंस्कृत माणसं आहेत असं दाखवायचं. मला वाटतं ह्यांचा संस्कार स्वतःच्या सख्या चुलत भावाच्या हत्येच्या आरोपीमध्ये पद्मसिंह पाटील क्रमांक 1 चे आरोपी आहेत, जिने या हत्येची सुपारी दिली. क्रमांक 2 थोर समाजसेवक अण्णा हजारेंच्या सुद्धा हत्येची सुपारी दिली म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल झाला. इतकं संस्कारी कुटुंब आहे. मला वाटतं या संस्कारी कुटुंबाचे किती पाडे वाचावे आणि काय ह्यांच्या संस्काराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, दुसऱ्यावर बोलण्यापेक्षा ते जे म्हणतायत ना, पहिल्यांदा आपल्या कुटुंबात काय काय परिस्थिती आहे ह्याचं आधी आकलन करावं. आणि जसं आपण दुसऱ्याला गर्भित इशारा देता तसं आपल्या कुटुंबाच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी ओमराजेकडे बी आहेत. फक्त ओमराजेनं संस्कृतीचा भाग म्हणूनच गप्प बसलाय. कारण माझं तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा त्या ठिकाणी राहणार नाही. माझ्या पुढचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याकडे जर तुम्ही कधी गेलात, काय क्वेश्चन, काय चर्चा काय करायची, कुठला मुद्दा विचारणार आहे, आणि त्यांनाच म्हणते तुम्ही जर विचारला का खोचक प्रश्न, आता तुम्ही विचारलं का पद्मसिंह पाटील 5 वर्ष खासदार होते, एकदाही तोंड का उघडलं नाही? ते जाऊ द्या. अरे ते का जाऊ द्या, देवी सांगा ना. ओमराजे जर खासदारकीच्या काळात 71 वेळेस बोलला असेल आणि तुमचे वडील खासदार असताना एकदाही तोंड उघडलं नसेल तर ती खासदारकी तुम्हाला फक्त प्रतिष्ठेसाठी पाहिजे होती. ओमराजेनं जबाबदारी म्हणून खासदारी स्वीकारली आणि ती अतिशय ताकदीनं आणि निष्ठेनं प्रामाणिकपणे तिथं बसलेल्या सरकारच्या मंत्र्याचा कुठलाही दबाव न जुगारता आपण ज्यांच्यासाठी त्या सभागृहात गेलोय, ज्या शेतकऱ्यासाठी गेलोय, ज्या समाजासाठी गेलोय, ज्या सर्वसामान्य माणसासाठी गेलोय, त्या समाजाचे, त्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मी अतिशय ताकदीनं मांडले. शेतकऱ्याच्या बाबतीतला, शेतकऱ्याचे भाव पाडण्याच्या बाबतीतला जो प्रश्न असेल, शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या सोयाबीनचा भाव पाडायचा जो प्रकार असेल, सोयाबीन, त्याचबरोबर कांद्याचं उत्पादन झालं की कांद्यावर निर्यात बंदी करायची, कांदा 60 रुपयाला गेला की निर्यात बंदी, टोमॅटो 200ला गेला की टोमॅटो आयात. मला वाटतंय दुधाचा भाव 22 रुपये लिटर आणि बिस्लेरी बाटलीचा भाव 20 रुपये लिटर. म्हणजे सगळं जे काय आहे ते शेतकऱ्याला त्या ठिकाणी सरकारच्या धोरणामुळे अडचणीत आणायचं काम केंद्र सरकार करत असेल तर त्या विषयावर बोलणारा संसदेतला ताकदीनं मला वाटतं ओमराजे हाच खासदार आहे, तेही कुठल्या सरकारच्या बापाला न घाबरता. एवढंच नाही, नदी जोड प्रकल्पासारखा प्रकल्प हाती घ्या, माझ्या शेतकऱ्याला पाणी द्या. का नुसते हायवे करून उन्नती होणार नाही,
नदीजोड प्रकल्पासारखा प्रकल्प केला आणि माझ्या शेतकऱ्याला जर शाश्वत पाणी मिळालं तर माझा शेतकरी सुद्धा त्याच्या माध्यमातून प्रगती करू शकतो हे सांगणाराही ओमराजे खासदार आहे. मराठा आरक्षणाचा विषय जरांगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वी ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आरक्षणाच्या संदर्भात, त्यावेळेस तामिळनाडू सरकारचं आरक्षण 50% पुढे गेल्याच्या नंतर सुद्धा, म्हणजे 78% गेल्याच्या नंतर सुद्धा केंद्र सरकारनं त्याच्या बाबतीतलं सपोर्टिव्ह ऍफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दाखल केल्यामुळं जर तामिळनाडू सरकारचं आरक्षण 50% मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा टिकू शकत असेल तर त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या बाबतीत आताच्या केंद्र सरकारनं भूमिका घ्यावी. जी कारवाई तामिळनाडू सरकारच्या बाबतीत केली होती तीच कारवाई महाराष्ट्र सरकारच्या बाबतीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत करावी आणि त्या ठिकाणी मराठा आरक्षण टिकवावं ही मागणी करणारा सुद्धा ओमराजेच एकमेव खासदार होता. आता सगळ्यात महत्वाचं, पाठक साहेब माझं नाव काय हो? माझं नाव काय? नाही मी प्रश्नाचं उत्तर देतो. मला बोलू द्या. तुमचा प्रश्न विचारला. मी काय म्हणतो, प्रभू श्रीराम हे एकवचनी होते. प्रभू श्रीरामांनी वचन पाळण्यासाठी 14 वर्ष वनवास भोगला. किती वर्ष? 14 वर्ष. का? दिलेलं वचन तुटू नये म्हणून. ज्या प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन काही मंडळी सत्तेत आली त्या मंडळींनी प्रभू श्रीरामाचा आदर्श पाळणं गरजेचं होतं का मोडणं गरजेचं होतं? मग ह्याच मंडळींनी 2014ला घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न 2022ला दुप्पट करू. झालं साहेब दुप्पट? झालं का दुप्पट? तुम्ही शेतकऱ्याची जाऊन माहिती घ्या. 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन 4,000 विकायला त्याला भाग पाडलं जातं. 700 रुपयानं होणारं नांगरण जे होतं 2014ला ते आज 2200 रुपयानं त्या ठिकाणी नांगरण होतंय. तुम्ही विचारा शेतकऱ्याची अवस्था. डीएपीचं पोतं 600 रुपयानं मिळायचं, आज 1600 रुपयानं मिळतंय. विचारा त्या शेतकऱ्याची परिस्थिती. पाठक साहेब, उत्पादन खर्च दुप्पट झाला आणि उत्पन्न आहे तिथंच राहिलं. म्हणजे अक्षरशः शेतकरी शेती हा विषय करत असताना आत्महत्याच्या दारात त्याला ढकलायचं काम सरकारच्या नीतीनं केलं. पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं जाते, सोयाबीन आयात केली जाते. 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन तुम्ही 4,500 रुपयाला आणता, क्विंटलला 6,000 रुपयाचं नुकसान करता. एका एकरात आपल्याकडे साधारणतः 5 क्विंटल जरी सोयाबीन म्हणलं तर साहेब 30,000 रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी एका एकरात होतंय. मला सांगा, 5 एकरच्या शेतकऱ्याचं 1.5 लाख रुपयाचं नुकसान पडलेल्या सोयाबीनच्या भावामुळे झालं. शेतकऱ्याचं उत्पन्न तर दुप्पट झालं नाही, पण उत्पादन खर्च मात्र दुप्पट झाला. मग हे सरकार दिलेलं वचन पाळतंय का मोडतंय? आणि दिलेलं वचन जर सरकार मोडत असेल तर तो रामाचा सन्मान आहे का अपमान आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही शोधणं गरजेचं आहे. क्रमांक 2, ह्याच सरकारनं त्या ठिकाणी घोषणा केली होती की आम्ही प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ. मला पाठक साहेब विचारायचंय की ह्या सरकारनं वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प जो महाराष्ट्रात आला होता तो प्रकल्प गुजरातला का नेला? तो प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर 2 लाख माझ्या युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला असता. 2 लाख महाराष्ट्राचा युवकांचा रोजगार जो बुडाला ह्याच्याबद्दल आपण प्रश्न विचारायचा का नाही? मी प्रभू श्रीरामाचा प्रचंड आदर करतो. माझं नाव ओम आहे. ओम नाव हिंदू धर्माचं आचरण करणाऱ्या माणसातच त्या ठिकाणी ठेवलं जातं. माझ्या मुलाचं नाव रघुवीर आहे आणि मला वाटतंय हिंदू धर्मात सगळ्यात बापाला प्रिय गोष्ट कुठली असती तर मला वाटतं पोटचं लेकरू. त्याचं नाव जर मी रघुवीर ठेवत असेल तर त्याच्या बाबतीत कुणाकडनं हिंदुत्वाचं सर्टिफिकेट घ्यायची मला आवश्यकता नाही. मी फक्त आठवण करून दिली की तुम्ही प्रभू श्रीरामाचं नाव घेता आणि वचनं मोडता. हे तुमचं आचरण प्रभू श्रीरामाच्या व्यवहाराशी सुसंगत नाहीये. नाव रामाचं घ्यायचं आणि वागणं रावणासारखं असेल तर मला वाटतं तिथं प्रश्नचिन्ह उपस्थित करणं माझं कर्तव्य आहे. मी फक्त प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. आज मला तुम्ही सांगा, मी असाही फोटो बघितलाय पाठक साहेब की राम मंदिराकडे नेत असताना लहान मुलाला हाताला धरून एक गृहस्थ त्या ठिकाणी मंदिराकडे घेऊन जात होते आणि तो लहान मुलगा म्हणजे प्रभू श्रीराम होते. मला वाटतंय प्रभू श्रीरामाच्या उंचीपेक्षा जर आपण आपली उंची मोठी दाखवत असू तर नेमका अपमान कोण करतंय ह्याचं विवेचन सुद्धा मला वाटतंय सामान्य लोकांनी करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस त्या ट्रॅपमध्ये अडकवायचं, प्रत्येक वेळेस तिथंच न्यायचं. साहेब, प्रभू श्रीरामाचा देवावर माझा प्रचंड विश्वास आहे आणि तुमच्या माहितीसाठी त्या दैविक शक्तीमुळे, ती दैविक शक्ती सुद्धा कुणाला मानते? ज्याची कर्म चांगली असते. ज्या माणसाची कर्म चांगली असते त्याला यश मिळतंय. ज्या माणसाची कर्म वाईट असते त्याला परमेश्वर कुठल्याही परिस्थितीत यश मिळवू देत नाही. त्यामुळे देवाला मानणारा मी आहे.
त्याच्या बाबतीत कुणी माझं विवेचन करायची गरज नाही आणि कुणी मला हिंदुत्वाचं सर्टिफिकेटही द्यायची गरज नाही, कारण हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मी सैनिक आहे. हा, पण आमचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी हृदयात राम आणि हाताला काम, आणि तुम्ही दिलेलं वचन, तुम्ही सांगितलं भाई और बहनों महंगाई हम कर देंगे कम. झाली का साहेब? वचन मोडलं का नाही? आज 60 रुपयाचं डिझेल तुम्ही 97 रुपये लिटरनं विकता, 70 रुपयाचं पेट्रोल तुम्ही 108 रुपये लिटरनं विकता, 400 रुपयाचं सिलेंडर तुम्ही 1100 रुपयानं विकता. महागाई वाढवतात आणि परत तुम्ही म्हणता की महागाई कमी झाली का नाही. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही विचारता. मला तुमच्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून विचारायचंय, 2022ला सगळ्या लोकांना, ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना घरकुलं मिळणार होती, प्रत्येकाला छप्पर मिळणार होतं. ही घोषणा सुद्धा मला वाटते सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारची आहे. आज तुम्ही गावोगाव जाऊन सर्वे करा, अजून सुद्धा 800 घरं मंजूर आहेत, 900 घरकुलं मंजूर आहेत, त्याच्यापैकी 100 घरकुलं सुद्धा झालेली नाहीत. 700च्या 700 लोक स्वतःच्या घरा वाचून, हक्काच्या घरा वाचून वंचित आहेत. मग तुम्ही दिलेलं वचन 2022चं मोडलं असेल, तुम्ही जर वचन पाळलं नसेल, तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात जर अंतर पडलं असेल, तर हे लोकांच्या समोर आणून देणं मला वाटतंय प्रभू श्रीरामानं सांगितलेल्या कर्तव्यापैकी एक प्रामाणिक कर्तव्य आहे. आणि मी हा भागाचा खासदार म्हणून ते कर्तव्य अतिशय प्रामाणिकपणे पार पाडलंय. त्यामुळे प्रभू श्रीरामाचे त्या ठिकाणी आशीर्वाद सुद्धा निश्चित माझ्या पाठीशी राहतील.